पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात काही जणांना एक आजार होतो, तो म्हणजे टॉन्सिलायटिस, ज्यामध्ये त्यांचा घसा दुखून येतो किंवा त्यांना ताप येतो, अंगदुखी होऊ शकते. काही काही छोट्या गोष्टी सुद्धा यासाठी कारणीभूत ठरतात. ते म्हणजे काही थंड पेय किंवा थंड पाणी किंवा अगदी आंबट पदार्थ जसं लोणचं. तर हा आजार जेव्हा लहान मुलांना होतो तेव्हा ह्या बिचाऱ्या मुलांना त्यांच्या आया काही थंड पिऊ देत नाहीत किंवा आईस्क्रीम खाऊ देत नाहीत. तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो का? आणि नेमकं टॉन्सिल्स म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत किंवा त्याचे काय प्रकार आहेत, त्यावर उपाय किंवा आपण त्यानंतर शेवटी काही होमिओपॅथिक उपचार पद्धतीसुद्धा पाहणार आहोत. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण टॉन्सिलायटिसबद्दल ऐकली असणार, ती म्हणजे ज्यांना वारंवार टॉन्सिलायटिसचा प्रॉब्लेम होतो त्यांना शेवटी सर्जरी करून टॉन्सिल्स काढायला सजेस्ट केलं जातं. तर ह्याची खरंच गरज आहे का, किंवा ऑपरेशन शिवाय टॉन्सिलायटिस बरा होऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तर टॉन्सिल्स म्हणजे काय आहे? जसं भारताच्या बॉर्डरवरती आपली मिलिटरी असते डिफेन्स करण्यासाठी, तसंच टॉन्सिल्स सुद्धा आपल्या शरीरासाठी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. म्हणजे काय, तर जेव्हा केव्हा आपल्या शरीरात जेवणावाटे श्वासावाटे जंतूंचा मारा होतो तेव्हा सगळ्यात पहिली टॉन्सिल्स त्याच्यावरती मात करू पाहतात. तर जसं मिलिटरीमध्ये सुद्धा लढता लढता सैनिकांना जखमा होतात, तसंच टॉन्सिल्सना सुद्धा लढता लढता सूज येते आणि ह्या वेळेला आपण त्याला टॉन्सिलायटिस असे म्हणतो. तर टॉन्सिल्स कुठे असतात, तर घशाच्या दोन्ही बाजूला दोन गोळे आपल्याला दिसतील, त्याला आपण टॉन्सिल्स म्हणतो. तर टॉन्सिलायटिस म्हणजे जेव्हा ह्या टॉन्सिल्सना सूज येते तेव्हा त्याला टॉन्सिलायटिस असं म्हटलं जातं. आता त्यामध्ये दोन प्रकार आहेत, अक्यूट टॉन्सिलायटिस आणि क्रॉनिक टॉन्सिलायटिस. अक्यूट टॉन्सिलायटिस मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. मुळात अक्यूट म्हणजे काय, तर अगदी नुकताच सूज आलेली असेल किंवा अगदी अकस्मात सूज आलेली असेल तर त्याला अक्यूट टॉन्सिलायटिस म्हणतात. तर अक्यूट पेरेन्कायमेटस टॉन्सिलायटिस म्हणजे काय, इथे टॉन्सिल्स अगदी लाल लाल झालेले असतात आणि कंजेस्टेड असतात. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं, जे टॉन्सिल्स असतात त्याच्यावर आपण व्हाईट पॅचेस पाहू शकता. तर ह्या प्रकाराला अक्यूट फॉलिक्युलर टॉन्सिलायटिस असे म्हटले जाते. आता दुसरा प्रकार जो आपण म्हणालो होतो क्रॉनिक टॉन्सिलायटिस, हा आजार खूप दीर्घकाळापासून असतो. क्रॉनिक टॉन्सिलायटिस मध्ये एकतर वारंवार इन्फेक्शन होतं, वारंवार टॉन्सिल्स सुजू लागतात, त्यांची साईज मोठी होऊ लागते, त्यांना खावंसं वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता होते. तसेच आता वजन कमी झाले आणि वारंवार त्यांना जर एखादं इन्फेक्शन होत असेल तर काय होणार, तर त्यांची प्रतिकारशक्ती उतरणार. तसंच आपण पाहिलं असेल की एखादं इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक घेतलं जातं, तर सततच्या अँटीबायोटिकच्या मारामुळे सुद्धा त्यांची प्रतिकारशक्ती अजून डाऊन होते आणि त्यामुळे त्यांना दुसरे काही इन्फेक्शन्स होण्याचे सुद्धा चान्सेस वाढतात. आता आपण पाहणार आहोत लक्षणं. तर म्हणजे टॉन्सिल्स सुजतात, तसंच त्यांना गिळताना त्रास होतो किंवा कधी कधी अगदी जेवताना त्यांना त्रास व्हायला लागतो, वेदना होऊ लागतात किंवा अगदी काही जणांना पाणी पिताना सुद्धा वेदना होऊ शकतात. तसंच अंगदुखी होऊ शकते, ताप येऊ शकतो किंवा डोकेदुखी होऊ शकते. काही जणांना अगदी जेवायलाच नको होतं, स्पेशली मुलांमध्ये हे पाहिलं जातं की त्यांना जेवण नकोसं वाटतं, त्यामुळे त्यांचं वजन कमी होऊ शकतं. जर एखाद्या माणसाला टॉन्सिलायटिस झालेलं असेल तर त्यांनी गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून गुळण्या केल्या तर त्यांना थोडा रिलीफ मिळतो. अक्यूट टॉन्सिलायटिस हे ऍक्च्युली काही दिवसात बरं होतं आपोआपच, पण जर एखाद वेळ तो आजार वेळेत बरा झाला नाही आणि ते इन्फेक्शन वाढलं तर ॲब्सेस होण्याचे चान्सेस असतात टॉन्सिल्समध्ये, ज्याला आपण म्हणतो क्विन्सी किंवा पेरिटॉन्सिलर ॲब्सेस. तर अशा वेळेला जे सूज असते ती कानापर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि काही कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात. तर जेव्हा टॉन्सिल्सला सूज येते तेव्हा कधी कधी इथले लिम्फ नोड्स जे असतात तुम्हाला असे गाठी गाठी सुजल्यासारखे वाटतात, म्हणजे असे घट्ट लागू शकतात. त्यासाठी वेळेत उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आज पाहणार आहोत काही होमिओपॅथिक मेडिसिन्स जे अगदी
सुंदररित्या काम करतात. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की जेव्हा टॉन्सिलायटिस होतं आणि अँटीबायोटिक घेतलं जातं तेव्हा तात्पुरता रिलीफ आपल्याला भेटू शकतो, पण नंतर अँटीबायोटिक सुद्धा काम करत नाही आणि टॉन्सिल्सची जी सूज आहे, जी वाढ आहे ती हळूहळू जास्त होते आणि त्यावेळेला त्यांना अगदी सर्जरी करायला सांगितली जाते, ज्याच्यात टॉन्सिल्स काढले जातात. तर ह्या स्टेजपर्यंत एकतर आपण पोचूच नये आणि जर पोचलो असेल तर रिक्वेस्ट करेन की तुम्ही सर्जरी अजिबात करू नका, कारण होमिओपॅथी सर्जरी शिवाय आपल्याला हा आजार बरा करून देऊ शकतो. एखाद्या माणसाला जर क्रॉनिक टॉन्सिलायटिस असेल तर त्यानं जवळच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन योग्य उपचार करून घ्यावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, उपचार घेताना आपण पेशन्स ठेवणं, कारण हा आजार जर तुमचा दीर्घकालीन असेल तर तुम्ही लगेच त्याचा इलाज होण्याची अपेक्षा करू नका, कारण विथ पेशन्स जर तुम्ही हा उपचार व्यवस्थित करून घेतला तर ऑपरेशन करण्याची तर वेळ येणारच नाही, पण जर तुम्हाला डॉक्टरने ऑपरेशन कर सुद्धा म्हणून सांगितलेलं असेल तर ती सुद्धा वेळ आपण टाळू शकतो आणि पूर्णपणे ह्या आजारातून बरे होऊ शकतो. चला तर मग आता आपण पाहूया असे काही कॉमन मेडिसिन्स जे अक्यूट टॉन्सिलायटिस मध्ये आपण देऊ शकतो. तर सगळ्यात प्रथम आहे बरायटा कार्ब 200. तर ह्या अशा पेशंट्समध्ये पू येण्याची प्रवृत्ती असते टॉन्सिल्स मधून, तसंच त्यांना आवंडा गिळताना खूप त्रास होतो आणि त्यांना टॉन्सिल्सच्या ठिकाणी बोचल्यासारखं किंवा टोचल्यासारखं वाटतं. नेक्स्ट आहे बेलाडोना 200. स्पेशली हे मेडिसिन अगदी अक्यूट स्टेजमध्ये दिलं जातं, म्हणजे एखाद्या माणसाला अगदी अकस्मात जर टॉन्सिल्सकडे सूज आलेली असेल किंवा दुखत असेल तर बेलाडोना 200 आपण घेऊ शकता. ह्यामध्ये टॉन्सिल्स अगदी लालसर असतात आणि आपला घसा सुद्धा पूर्ण सुजलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पातळ पदार्थ घेताना जास्त त्रास होतो आणि खूप वेदना, तीक्ष्ण वेदना होत असतात. सल्फर 200 अशा पेशंट्सना देऊ शकतो ज्यांना टॉन्सिल्स मध्ये ॲब्सेसिस होतात. नेक्स्ट मेडिसिन आहे फायटोलेका. तर फायटोलेका हे खूप महत्त्वाचं मेडिसिन आहे जे टॉन्सिलायटिस मध्ये कॉमनली दिलं जातं. ह्या औषधामध्ये जी महत्त्वाची लक्षणं म्हणजे एक तर घसा खूप कोरडा असतो आणि त्यांना उष्ण व पातळ पदार्थ खायला होत नाहीत, तसंच त्यांचे जे टॉन्सिल्स असतात ते निळसर झालेले असतात. त्यानंतर आपण पाहूया जेल्सेमियम. तर जेल्सेमियम 200 अशा रोग्यांनी घेऊ शकतात ज्यांची सूज जी असते टॉन्सिल्स कडून कानापर्यंत पोहोचलेली असते आणि त्यांना सर्वांग दुखू लागते. तर हे काही थोड्याच मी मेडिसिन सांगितलेले आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर प्लीज तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जा व योग्य ते उपचार करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. सर्जरी तर अजिबात करून घ्यायची नाहीये आपण, पण योग्य ट्रीटमेंट मात्र वेळेत करून घ्या आणि विथ पेशन्स करून घ्या. तर मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.